नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो 30 डे 30 ब्लॉगचा आजचा हा ब्लॉग आहे चौथा मित्रांनो। तर बरोबर बोल। नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या सर्वांचं आपल्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर माझ्या हस्बंडने 30 डे 30 ब्लॉगचं चॅलेंज केलंय। तर मग बस तुम्हाला सगळ्यांना ते व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो जसे की आपले जे ब्लॉग आहे आता कमी जास्त 3 ब्लॉग आले, हा चौथा ब्लॉग आहे आपला 30 डे 30 ब्लॉगचा एक चॅलेंजचा म्हणला। तर खरंच तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगत जा, आणि जसा इंस्टाग्रामवर सपोर्ट करता तसा यूट्यूबवर सुद्धा करा आणि फेसबुकवर पण करा। बरं, सगळ्यावर एकच आयडी आहे, काय आयडी? तर मित्रांनो सगळे अकाउंटवर आयडी आहे दत्ता MH28। बोललं भाऊ काय झालं? कन्फ्यूज? आयडीचं नाव माहित नाही तुले? माहित आहे मग कन्फ्यूज झाली तू? कशाने कन्फ्यूज झाली? तर ठीक आहे मित्रांनो, आता ते कसं कधी कधी होऊन जाते तर काही विषय नाही। ठीक आहे मित्रांनो, आजच्या ब्लॉगची जशी सुरुवात जशी झाली, आज आहे गणेश चतुर्थी। हा, तर मित्रांनो आज आहे गणेश चतुर्थी। तर गणेश चतुर्थीबद्दल सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक शुभेच्छा। आणि आज गणपती बाप्पा आपल्या गावामध्ये येतील, तर तुम्हाला गणपती बाप्पाचं फायनल मंदिर पण दाखवतो आणि गणपती बाप्पा आणायला जाईल ते पण दाखवतो। आम्ही घरी तर गणपती बसवत नाही, कारण की आमचं मंडळ आहे, त्या मंडळातच मी कसं मंडळाचं आम्ही गणपती बसवतो सगळे मिळून। तर चला ते मंदिर पण दाखवतो आणि गणपती बाप्पा आणायला आम्ही कमी जास्त सुमारे 3-4च्या टायमिंग जाऊ, तेव्हा तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पा आणि ते पण दाखवेन। तर चला जाऊया, काही बोलायचं आपल्याला? गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। मी बोललो ना ते माझ्याकडून सुद्धा डबल तुझ्याकडून। बरं ठीक आहे मित्रांनो, तर मस्तपैकी सायकल काढली आपली आणि आपण एक स्मॉल राईड मारू छोटीशी आमच्या गावातून। जसं सकाळी सकाळी सायकल घेऊन फिरलो की मस्त वाटते। तर चला जाऊया। कुठे चाललंय? आलोच गावातून। मला ना एक प्रश्न पडला। बोल तुझ्या प्रश्न उत्तर द्यायलाच बसलाय मी। तुम्ही ना 30 डे 30 ब्लॉगचं जे चॅलेंज घेतलं ते पूर्ण होईल का? 100% होईल, काहून नाही होणार? तुला काही डाऊट आहे का? आता जर संपूर्ण भारत यात्रा मारली, एवढं मोठं 15,000-16,000 किलोमीटर सायकल चालवली, तेवढं जर चॅलेंज पुरं केलं तर हे चॅलेंज काय नॉर्मल चॅलेंज आपल्यासाठी नाही। तुम्ही जेव्हा राईड करत होते ना तेव्हा हे टाईम होता तुमच्याकडे, कंटेंट होतं, सगळं टाईम तुम्ही त्या ब्लॉगमध्ये देत होते। आता घरी आहे तर टाईम पण नाही, वेळ पण नाही तुमच्याकडे, कंटेंटसुद्धा नाही। कंटेंट असो की नसो, पण माझं एकच हे आहे ध्येय की डेली ब्लॉग आपल्याला जे चॅलेंज घेतलं त्याच्यामध्ये जे आपण घरी आपले दैनिक जीवन जसं जगतो तेच दाखवायचं आपल्या पब्लिकला। बाकी काय दिवसभरात आपण जे करतो ते राहिला विषय की जे टाईम नाही आहे, जर जेव्हा माझे काम लागलं, काम सुरू झालं, तेव्हा काम सांगेन पब्लिकले, बरोबर आहे की पब्लिक? जसं काम जे माझे जे चालू आहे प्रेझेंटमध्ये की जे मी करू राहिलो ते 100% तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये, की जसं दिवस जातात तसे, बरोबर? आता काय अजून काही डाऊट? हां, पण मग पब्लिकने हे पण सांगितलं पाहिजे ना की आम्हाला ब्लॉग पाहायला आवडतील की नाही? चालते मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यावर सोडतो की तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडतील की नाही आवडतील। फॅमिली मला जर हा प्रश्न पडू शकतो तर तुम्हा सर्वांना सुद्धा हा प्रश्न पडू शकतो। बरोबर, ती एक बरोबर आहे। नाही हे गोष्ट खरी आहे, जर प्रश्न पडला तर माणसानं विचारायला पाहिजे, डाऊट क्लिअर होते तेवढ्यानं, तर खरी गोष्ट आहे। तर बघू, तर मी तर सगळं डेली ब्लॉगमध्ये टाकून, जर तुम्हाला आवडते की नाही आवडत ते पण तुम्ही सांगा, बरोबर? तर मित्रांनो आपल्या गणपतीराजा मंदिरामध्ये पोहोचलो, आता पाहू शकता सगळी तयारी झाली, फक्त म्हणजे ते वरची जी चादर आहे ते चादरच टाकायची राहिली। तर देव बसला आहे रुपेश, गणपती बाप्पा यायला टाईम आहे। कार भाऊ करण काय झालं? काहीच नाही, जाऊन आता गणपती आणायला। खरंच काय? ओके। थोडं मंडळाच्या पोराचं चिव चालू होतं, जाऊ द्या, काही वादा नाही, होतच राहते, चालत राहते। एवढं मोठं मंडळ आहे, सांभाळायला लागते, येतातच पोटेल राग नाही, चालूच राहते या गोष्टी, आले तर आले काय फरक पडते आपल्याला। तर मित्रांनो आता सध्या बस थोडंसं तयारी राहिली फक्त, तर चादर रात्रीची, त्याच्यावर मस्त पूजा गिजा मांडायची आणि गणपती बाप्पा बसायचं, बाकी सगळं होईल आहे। फक्त याचं एक एम्प्लिफायर याचं राहिलं, इलेक्ट्रिशियनचं, म्हणजे ते इलेक्ट्रिकची वायर राहायची फक्त यायची इलेक्ट्रिकची, मग ते बस ते वायर टाकली तडून खांबावर खांब्यातून वायर टाकली डायरेक्ट गाडी, मग आपलं सगळं सेटअप चालू। पण एकच हे नाराजगी, तुम्हाला याच्यामध्ये गाणे ऐकू शकत नाही मी, कारण की गाणे ऐकवले तर मग मला कॉपीराईटचा सामना करावा लागेल। ठीक आहे मित्रांनो, आता असं मंदिर आहे सध्याचं, मग आपण जेव्हा मूर्ती आणायला जाऊ तेव्हा तुम्हाला सगळं काही सविस्तर दाखवतो। तो आला आमचा बागड बिल्ला, तेव्हा बागड बिल्लासोबत आमचा विठ्ठल दादा आहे। काय म्हणता शंकर दादा? बरं आहे ना? तेच म्हणलं, काही दिसून नाही राहिलं, मला वाटलंच तुम्ही आण्या घेण्याला गेले असता म्हणून। तसं नसेल वाटलं,
नाही झोपेल नाही झोपेल नाही वाटलं मला काय पण नाही आजची 27 तारीख आहे म्हणून झोपेल नाही वाटलं 25 26 असं वाटलं तर झोपेल आहे कारण की काल लोक आपलं काहीच नव्हतं वाऱ्यावर ठिकाणा कालच झालंय सगळं नाही गावामध्ये आलो होतो आणि गणा म्हणे मामा म्हणे आपल्याला गणपती बसावं लागते घरी त्यासाठी आपण गणपती आणायला जाऊ तर आता आम्ही संग्रामपूर निघलो गणपती येण्यासाठी आणि गावात मंडळात गणपती असून पण आमचा गडी दरवर्षी त्याच्या घरी म्हणजे त्याचा पर्सनल गणपती बसवते पर्सनल तर नाही म्हणलं देव तर सार्वजनिक आहेत सगळ्यांच्या तर पण त्या घरी तो बसवते तर गणा काही बोलायचं आपल्याला गणपती बाप्पा मोरया तर चला मित्रांनो जाऊया मस्तपैकी आणि मागं साप होता मरेल होता काही विषय नाही तर आता सध्याला आम्ही संग्रामपूर चाललो आणि संग्रामपूर जाऊन तुम्हाला गणपती दाखवतो की आम्ही कोणता घेणार आहोत चला जाऊया अजून 3 किलोमीटर आलं संग्रामपूर आमच्या इथे तर गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आणि संग्रामपुरात खूप जोरात पाणी चालू होतं त्याच्यानं संग्रामपुरात काही जास्त व्हिडिओ काढले नाही आणि मूर्ती गणानं पकडून धरलं आणि बाकीचं जे सामान आहे ते पुढे अटकवलं आणि आता सध्या घरी चाललो तर मित्रांनो मूर्ती मस्त एक नंबर जबरदस्त आणली पसंत बी एक नंबर चांगली होती आणि मित्रांनो देवाचे भाव करायला नाही पाहिजे त्याच्यानं कमी जास्त त्या माणसाला म्हणलं तुम्ही सांगा म्हणलं किती म्हणते देता त्या माणसाने किंमत सांगली तेवढंच आम्ही आणली काही जास्त भाव कमी नाही केले कारण की देवाची किंमत म्हणजे खरंच अनमोल देव आणि देवाची किंमत आपण ठरवायला नाही पाहिजे जे म्हणले ते दिली आणि मूर्ती घेऊन आता घरी चाललो मस्तपैकी गणानं गणपती बसवला आहे पा आणि गणपती बाप्पासमोर मस्त मोदक केला सगळे प्रसाद द्यायसाठी त्यातले 2 मोदक आपण प्रसाद म्हणून घेऊ एक नंबर आपला गणा घरचा जो गणपती आला तो गणपती आणला आम्ही ना गणपती बसवला मस्तपैकी आजच्या व्हिडिओची एंडिंग मी इथंच करतो या व्हिडिओची आणि जो आमचा मंडळाचा गणपती आहे त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ टाकतो तो व्हिडिओ बी लवकरच आपल्या चॅनलवर येईल हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहत असताना तेव्हा तो व्हिडिओ येऊन जाईल नक्कीच जाऊन तो पण व्हिडिओ वॉच कर जा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हर हर महादेव जय महाराष्ट्र